नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. विशेषतः तरुण आणि तरुणी जे आहेत, माझे मित्रमैत्रिणी जे आहेत, त्यांच्या आयुष्याच्या संबंधित हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये, मुंबईमध्ये अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. आणि सर्व प्रकल्प, काही प्रकल्प जरी अगोदरच्या सरकारने सुरू केले असले तरी त्याचा सर्वच्या सर्व श्रेय स्वतःकडे घेण्यामध्ये मोदी सरकार नेहमीच पुढे असतं. हे त्रिशूल सरकार नेहमीच पुढे असतं की अगोदरच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असो, लोकशाही आघाडीचं सरकार, महाविकास आघाडी सरकार, त्यांनी काहीच केलं नाही, सगळं आम्हीच केलं हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आमच्याच वेळी आलेली आहे. आणि महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा, किंवा लोकशाही आघाडी सरकार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं, तेव्हा महाराष्ट्रातली गुंतवणूक जणू काही पळून चालली होती. सगळे परदेशी गुंतवणूकदार धूम ठोकत होते असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात अशा प्रकारचं एकांगी चित्र रंगवण्याचं कारण आहे तो राजकारणाचा भाग. उद्धव ठाकरे यांच्यात सगळेच्या सगळे दोष कसे आहेत? काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, राष्ट्रवादी नेत्यांच्यामध्ये म्हणजे शरद पवार गटामध्ये काही राम राहिला नाही, अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सातत्याने करत आले. पक्ष फोडण्यामध्ये ते गर्क आहेत आणि विरोधकांच्या वर फक्त निरर्गळ अशा प्रकारची टीका, एकांगी टीका करण्यामध्ये ते मशगूल आहे. हा झाला राजकारणाचा भाग. मित्रांनो, तुमच्या जीवनाशी याचा थेट संबंध येत नाही. आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बेकारीचं प्रमाण प्रचंड आहे. खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची लढाई सुरू असली, त्याचे वाद सुरू असले तरीसुद्धा सरकारी आरक्षणानुसार सरकारी नोकऱ्याच कमी आहेत. म्हणून खाजगी नोकऱ्या कमी आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्समुळे हे नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. MSME सेक्टर जो आहे महत्त्वाचा, तो MSME सेक्टर हा नोटाबंदी आणि GST मधल्या ज्या सगळा गोंधळ होता त्यानंतर आणि करोनामुळे तो MSME सेक्टर हा त्याचं ताकदच कमी झाली, क्षीण झाले, ज्याच्यामध्ये रोजगार जास्त निर्माण होतो. शेती क्षेत्र हे उद्ध्वस्त होत चाललेलं आहे आणि शेतीमधनं जो बाहेर आलेला तरुण आहे त्याला नोकऱ्या मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारी नोकऱ्यांकडे तरुण तरुणी आशेने बघत असतात. वारंवार ते परीक्षा देतात आणि या परीक्षा फी सातत्याने वेगवेगळी परीक्षा फी भरावी लागते, त्यामध्ये सवलत द्या ही मागणी ती सुद्धा मान्य केली जात नाही. आणि या याच्या पलीकडे आणखीन एक जो गोंधळ आहे तो सातत्याने परीक्षांमध्ये, सरकारी ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात त्यात सतत गैरव्यवहार होतात. आणि हे गैरव्यवहार झाल्यावरती जे परीक्षा आईवडिलांनी त्याग केलेला असतो या मुलांसाठी, जे खूप परीक्षा देतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि परीक्षांमध्ये पेपर फुटी, गैरव्यवहार असे होत झाल्यानंतर पुन्हा परीक्षा घ्यायच्या, पुन्हा फिया भरायच्या, पुन्हा अभ्यास करायचा, या सगळ्या चक्रातनं मुलं जात आहेत. हे वर्षोनवर्ष गेले काही वर्ष चालू आहे. यामध्ये भर पडली आहे ते तलाठी पदासाठी ज्या परीक्षा झाल्या, 4500 पदं होती, 8.5 लाख विद्यार्थी बसले होते आणि त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला, पेपर फुटी झाली, त्याच्यामध्ये अनेक गोंधळ झाले, गैरव्यवहार झाला त्याच्यामध्ये. आणि मग या परीक्षांच्या बाबत जेव्हा आरोप व्हायला लागले, कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या होत्या. म्हणजे ज्या कंपन्या होत्या त्याच्यामध्ये IBPS आणि TCS ION या 2 खाजगी कंपन्यांकडे असं कंत्राट दिलं होतं परीक्षा घेण्याचं. पूर्वी या परीक्षा ज्या होत्या त्या कशा पद्धतीने सरकारी म्हणजे कलेक्टरच्या मार्फत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत सरकारी संपूर्ण नियंत्रण होतं परीक्षा घेण्यावरती. आता त्याचं एक प्रकारे कंत्राटीकरण, खाजगीकरण झालेलं आहे. आणि मग त्याच्यात परत गोंधळ होतो आहे, त्यात भ्रष्टाचार सुरू आहे. म्हणजे ज्या कंपन्यांकडे हे कंत्राट दिलेलं असतं, ऑनलाईन परीक्षा असतात आणि जी वेगवेगळी सेंटर्स असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार चालतात, त्याच्यावरती देखरेख ठेवली जात नाही.
गोंधळ आणि भ्रष्टाचार, गैरव्यवहार, पेपरफुटी, प्रश्नपत्रिका अगोदर मिळणं, उत्तरपत्रिका तिथे जाऊन लिहून देणं कोणीतरी, बोगस लोकांनी तिथे परीक्षा देणं, अशा अनेक गोंधळ आणि गैरव्यवहार होत चालले आणि तलाठी परीक्षांच्यामध्ये झाले. ते झाल्यावरती मी तुम्हाला सांगतो की स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहेत, राहुल कवठेकर, जे विद्यार्थी आहेत स्वतः आणि जे गेले 4-5 वर्ष या समितीच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करतात. कोणालाही न घाबरता निर्भयपणे एकजूट करून हे लढाई देत आहेत. हे तरुणींसाठी गोरगरीब लोक तरुण आहेत, त्याच्यामध्ये मागासवर्गीय तरुण आहेत, ओबीसी तरुण आहेत, दलित आहेत, भटके विमुक्त समाजातले आहेत, सर्व समाजातले, सर्व समाज, अल्पसंख्य समाजातले आहेत. वडिलांच्या आई वडील त्यांच्यासाठी झीज सोसतात. ही मुलं प्रचंड अभ्यास करतात, मेहनत घेतात आणि ती मेहनत वाया जाते, पाणी फेकलं जातं. म्हणून या तलाठी परीक्षांमध्ये जो गैरव्यवहार झाला त्याच्या संबंधी चौकशी करा, गैरव्यवहार झाले असं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर सांगतात. त्यांची समिती सांगते. अनेक याच्यापूर्वीच्या परीक्षांबाबत सुद्धा त्यांनी लढाया दिल्या होत्या, आंदोलनं केली होती आणि त्यांना यावेळी साथ आहे ती आम आदमी पक्षाचे अत्यंत प्रामाणिक असे लढाऊ नेते हे धनंजय शिंदे यांची त्यांना साथ आहे. आम आदमी पक्ष हा आपल्याला माहिती आहे, दिल्ली पंजाबमध्ये त्यांची सरकार आहे, त्याने अनेक प्रामाणिक लढाया त्यांनी केल्या. महाराष्ट्रात सुद्धा केल्या, भ्रष्टाचार विरोधाच्या केलेल्या आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये जो काही गोंधळ चालू होता त्याच्यावरती लढाया केलेल्या आहेत त्यांनी. अनेक प्रश्नांवरती धनंजय शिंदे लढत असतात. ते स्वतः उच्च शिक्षित आहेत, पण त्या सगळ्याचा त्याग करून पुरोगामी मूल्यांसाठी, स्वच्छतेसाठी, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी, सुप्रशासनासाठी ते लढत असतात आणि विद्यार्थ्यांच्या किंवा तरुणांच्या प्रश्नावरती तर सतत लढत असतात ते. आणि ही लढाई आम आदमी पक्षाने, धनंजय शिंदेंनी ही सुद्धा लढाई हाती घेतली आहे आणि राहुल कवठेकर हे दोघं मिळून ही लढाई लढतात. जेव्हा त्यांनी असे आरोप केले की अशा भानगडी झालेल्या आहेत, तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांनी, जे महसूल मंत्री आहेत, त्यांच्या अंडर हे सगळे येतं, त्यांनी सांगितलं, त्यांनी दमदाटी केली. ते म्हणाले की वाटेल ते तुम्ही आरोप करताय आणि तुमच्याविरुद्ध आम्ही डिफेमेशन, बदनामीचे खटले बघू. कमाले, म्हणजे याला काय म्हणायची की मुजोरी म्हणायची सत्तेमुळे आलेली. राधाकृष्ण विखे पाटील यांना या मुलांचं काही पडलेलं नाही, उगाचच कोणी आरोप करायला सुटेल. मग काही कारण आहे का? उगाच आरोप कशासाठी करतील? याच्यात राजकारण कशाला आणताय? पण त्यांनी सांगितलं की दमदाटी केली की आम्ही डिफेमेशन लावू म्हणून. आणि फडणवीस, देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत, तरुण आहेत, जे आज आपली मोदींच्या वेळी, मोदींच्या समारंभात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे, युवा शक्तीचं प्रदर्शन नाशिकमध्ये झालं, महोत्सव झाला. त्यावेळी मोदींनी युवकांपुढे अनेक स्वप्न ठेवली. तुमच्या आकांक्षांना आता तुम्ही गगन भरावी घ्या असं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांचं सतत असं सांगणं असतं युवा शक्तीला की तुम्ही आता तुमच्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता होईल म्हणून. आणि मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? पुरावे द्या. काही म्हटलं की पुरावे द्या. म्हणजे तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात असताना तुम्ही वाटेल ते आरोप केले संजय राऊतांवर, अनिल देशमुखांवरती, काही सिद्ध झालं नाही. 2G मध्ये काहीही सिद्ध झालं नाही राष्ट्रीय पातळीवरती. आणि तुम्ही जेव्हा तरुणी त्यांच्या प्रश्नांवरती जेव्हा आरोप करतात आणि आरोप करून थांबले नाहीत, याच्या संबंधी काही जणांवरती गुन्हे नोंदवण्यात आले पोलिसांनी, चार्जशीट झालेला आहे. आणि अशा वेळी पुरावे द्या म्हणतात. हे पुरावे सादर झालेलेच आहेत ना, FIR काही ठिकाणी FIR झालेले आहेत. आणि स्वतः कवठेकर आणि धनंजय शिंदे म्हणजे आम आदमी पक्षाने स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हे हायकोर्टात गेलेले आहेत. एक सुनावणी झाली आणि पुढची सुनावणी आता होणार आहे, मला वाटतं याच महिन्यात आहेत. अशा वेळी पुरावे द्या म्हणजे काय? तुम्ही याची चौकशी करायला पाहिजे स्वतःहून. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. 8-8.5 लाख मुलं बसली आहेत.
आणि अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये. सेंटर मॅनेज झालेली आहेत. लॅपटॉप घेऊन काही ठिकाणी लॅपटॉप घेऊन बाहेर आले परीक्षा केंद्राच्या मुलं. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका घेऊन बाहेर आले सेंटरच्या. आणि मग तेव्हा जे पर्यवेक्षक होते सुपरवायझर ते काय करत होते? त्यांचं लक्ष नव्हतं. हे असे अनेक ठिकाणी गोंधळ झालेले आहेत. आता याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो एक काय गोष्ट घडली. याच्या संबंधात पत्रकार परिषद म्हणजे आधी फडणवीस जेव्हा म्हणाले, त्यांनी ट्विटही केलं, ते बोलले की पुरावे द्या म्हणून. तेव्हा धनंजय शिंदेंनी ट्विट करून सांगितलं की पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि देणार आहोत, देतोय, दिलेले आहेत आणि पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करतोय. त्याच्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. आणि तुम्हाला सांगतो की कशा प्रकारचं वातावरण आहे आज. मीडियामधले जवळजवळ कोणी आलंच नाही त्या पत्रकार परिषद. काही आले असते दोन चार लोक, आलेच नाहीत. जेव्हा धनंजय शिंदेनी सांगितलं की आम्ही पत्रकार परिषद घेतो या प्रकरणात, मग तुम्हाला माहिती आहे की आता कशा प्रकारचा गोदी मीडिया आहे. आणि मग अशा वेळी फोन जातात वरनं. आणि फोन आज नारायण राणेंनी उलटा आरोप केला आणि पत्रकारांना वरनं फोन येतात. म्हणजे पत्रकारांना विरोधकांकडनं जणू काय फोन येतात. आणि आज वातावरण कसं आहे, गोदी मीडिया कसं आहे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्या पत्रकार परिषदेला कोणीही जवळजवळ हजरच राहिलं नाही. ही व्यवस्था कशी केली जाते, महाशक्ती कशी व्यवस्था करते. महाराष्ट्रातला एक अतिशय चलाख चतुर, ज्याला चाणक्य समजलं जातं. आता असं मी म्हटलं तर लोक म्हणतात चाणक्य वगैरे काही नाहीत, पण ही चाणक्य नीती कोण करतं महाराष्ट्रात हे तुम्हाला माहिती आहे. आणि पत्रकार परिषदेला कोणी जवळजवळ फिरकलंच नाही. आता धनंजय शिंदे आणि कवठेकर यांनी काय मागण्या केल्या आहेत ते लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं आहे सर्व परीक्षा MPSCच्या माध्यमातून त्या कंडक्ट करा. परीक्षा प्रायव्हेट कंपन्यांना द्यायचंच नाही काम, कारण अनेक गैरव्यवहार होतात. दुसरी गोष्ट, कारण हे सरकारच्या माध्यमातून या परीक्षा कंडक्ट झाल्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी जर फ्रॉड केला तर त्याची नोकरी जाऊ शकते. खाजगी कंपन्यामध्ये तशा प्रकारच्या काही गोष्टी होतच नाहीत, कारण खाजगी कंपन्यांच्या अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे अगदी वरपासून खालपर्यंत सगळा भ्रष्टाचार असतो. त्याच्यामध्ये सरकारी याच्यामध्ये निदान आपण काही दाद मागू शकतो, काही यंत्रणा असतात. आणि त्यांची मागणी अशी आहे आपची आणि राहुल कवठेकर म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची, की जे फ्रॉड झाले 30 दिवसांच्या कालावधीत SIT नेमावीत आणि कोर्ट मॉनिटर्ड, कोर्टाने देखरेख करावी त्याच्यावरती. नाही तर SITचं काय रिपोर्ट येतात सरकारने जर मॉनिटर केलं तर. कारण वशिल्याची कोणी मंडळी असतील त्यामध्ये काही पॉलिटिकल लोक असतील तर त्यांना संरक्षण दिलं जातं. हे होऊ नये म्हणून हायकोर्ट किंवा कोर्ट मॉनिटर्ड, कोर्टाने देखरेख करावी, SIT नेमली पाहिजे. 30 दिवसांच्या आत त्यांनी रिपोर्ट सादर करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माहिती मिळाली मी शिंदेंकडनं, अशी धनंजय शिंदेंकडनं, की त्याच्यामध्ये एक असा आरोपी हे कॉपीमध्ये की त्यांनी कॉपी केली, जेलमध्ये गेला, जामिनावर सुटला, पुन्हा कॉपी केली, पुन्हा जेलमध्ये गेला, पुन्हा सुटला, पुन्हा कॉपी केली, सुटला, पुन्हा कॉपी केली, असे 4-4 वेळा झालेलं आहे. काय चाललंय काय? हे काय चेष्टा आहे काही? सरकारचं लक्ष नाही याच्याकडे, गृह खात्याचं लक्ष नाही याच्याकडे. देवेंद्र फडणवीस तुमच्यासारखा अत्यंत कर्तव्यदक्ष मंत्री, मुख्यमंत्री राहिलेला माणूस, तुमच्याकडनं अपेक्षा आहे तरुणीच्या की खंबीरपणे काही कारवाई व्हायला पाहिजे म्हणून. तुम्ही याच्यावरती पांघरून घालू नका. दुसरी गोष्ट म्हणजे अशी मागणी आहे की या प्रकारच्या ज्या परीक्षा गैरव्यवहार, पेपर फुटी, हे जे सगळा भ्रष्टाचार होतो त्यामध्ये अत्यंत कठोर कायदे करावेत. आणि मी तुम्हाला सांगतो की हे कठोर कायदे राजस्थानमध्ये आहेत, मला वाटतं छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथे कठोर कायदे आहेत. महाराष्ट्रात कठोर कायदा म्हणजे काय असावा की
जन्मठेप लावावी. या जे कोणी हा गैरव्यवहार करतील, ज्याच्यामुळे लाखो म्हणजे परीक्षा रद्द झाली, परीक्षा पुढे ढकलली पेपर फुटीमुळे, यामुळे लाखो मुलांना अत्यंत त्रास सहन केला जातो, त्रास सहन करावा लागतो. त्यांना वेळेवर परीक्षांचे रिझल्ट न लागल्यामुळे अशा प्रकरणांमुळे पुन्हा परीक्षा घ्यावी लागते, पुन्हा बसायला लागतं. यामुळे त्यांना मनस्ताप होतो, त्यांचे कष्ट मारतीमोल होतात. अनेकांना किंवा वशिलेबाजीने नोकऱ्या लागतात. काही जणांना वशिल्याने परीक्षा देऊन किंवा पेपर फुटीचा फायदा घेऊन उत्तरपत्रिका अगोदर मिळाल्यामुळे जे वशिल्याने तिथे लागतात, त्यामुळे ज्यांना नोकऱ्या मिळतच नाही, ज्यांची लायकी असू नये, अशांना जो त्रास सहन करावा लागतो सर्व प्रकारचा, त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून या आरोपींना जन्मठेप झाली पाहिजे. 10 कोटी रुपयांचा दंड त्यांना लागू केला पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे की ज्यांना अशी कठोर शिक्षा, त्याच्यापेक्षा कमी शिक्षा झाली तर किमान 5 वर्ष पुन्हा त्यांना परीक्षा देता येऊ नये. ज्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी केल्या आहेत, 1 कोटी रुपये त्यांना दंड आकारावा अशी मागणी करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती असेल किंवा आप असेल, त्याने ही मागणी केलेली आहे. आता हे बघा, जे मी तुम्हाला सांगतो की राधाकृष्ण विखे पाटील यांना मी आवाहन करतो की ही दमदाटीची भाषा करू नका. एकेकाळी तुम्ही विरोधी पक्षनेते होतात आणि विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा काही प्रश्नांवरती जो काही तुम्ही आवाज उठवला असता, तेव्हा तुम्हाला अशी दमदाटी केली असती तर चाललं असतं का? तुम्ही मंत्रिपद आहे ते आज आहे, उद्या नाही. तुम्ही मुलांची बाजू घेतली पाहिजे. मोदीजींनी मुलांसाठी, युवा शक्तीसाठी म्हणून अनेक स्वप्न त्यांना सांगितले, त्यांच्या आकांक्षा. आता खुलं आकाश आहे, तुम्ही काही करा, गगन भरावी घ्या वगैरे ते म्हणाले. मग गगन भरावी कशी घेऊ शकतील जर तुम्ही अशा दमदाट्या केल्या? तर पहिली चौकशी करा, चौकशी राहा आणि कठोरातली कठोर, लवकरात लवकर शिक्षा होईल असं बघा. आणि देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वतः लक्ष घातलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न होता कामा नाही. तलाठी परीक्षा असो, कुठल्याही परीक्षांमध्ये ज्या काही खाजगी कंपन्यांवरती संशय असतो, आरोप होतात, त्यांच्याशी कोणाचं काही संगनमत आहे की नाही मला माहीत नाही. पण अनेक बाबतीत, अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी, सरकारी खात्यामधले अधिकारी, सनदी अधिकारी असतील, मंत्री असतील, पोलीस असतील, स्थानिक जिल्हा प्रशासनातले अधिकारी असतील, परीक्षा जी एखादी कंपनीला समजा हे कंत्राट दिलं परीक्षा घेण्याचं, तर जिल्ह्यात काही त्यांचं काही ऑफिसेस नसतात. मग लोकल ज्या परीक्षा केंद्र असतात, छोट्या छोट्या कंपन्यांना हे कंत्राट दिलं जातं. तिथून या सगळ्या गैरव्यवहाराला तिथून वाव मिळतो, तिथून फाटे फुटतात सगळे, तिथे भ्रष्टाचार होतो. तर ती जी परीक्षा केंद्र, त्याचे चालक हे जे असतात, ऑनलाईन परीक्षा घेणारे, ही सगळी साखळी आहे, मोठी आहे. आणि तुम्हाला सांगतो की अशी जी मला माहिती मिळाली ती अशी की एक गोष्ट सांगतो की सप्टेंबर महिन्यात पत्रकार परिषद घेतलीच होती शिंदेने. राहुल कवठेकर सुद्धा होतेच मला वाटतं त्यात. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अजून काही झालं नाही. नंतर अमरावतीमध्ये मुलांनी मोर्चा काढला याच्या संबंधी अलीकडे. आता बीड आणि औरंगाबादला मोर्चा काढला जाणार आहे, नांदेडला काढला जाणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि माझं असं म्हणणं आहे की या कॉपी बहाद्दर असतील किंवा परीक्षा केंद्रांचे चालक, कंपन्यांवाले, सरकारी अधिकारी, जे कोणी याच्यात भ्रष्टाचारी असतील, विद्यार्थी असतील, ज्यांनी कॉपी केली असेल किंवा पेपर फोडले असतील, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांमध्ये घोटाळे केले असतील, त्यांना कठोरातल्या कठोर शिक्षा झाली पाहिजे. दमदाटीची भाषा करून चालणार नाही. हायकोर्टात हे प्रकरण घेतलं गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट सांगतो. एक मला जी म्हणायची गोष्ट आहे ती अशी की सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळाले म्हणून कोणीही ती स्वतःची आपली जहागिरी आहे, ती मालमत्ता आहे असं समजून नये, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा कुठलाही भ्रष्टाचार न होता चांगल्या योग्य प्रकारे परीक्षा होऊन तलाठी असतील, तहसीलदार असतील, कोणी अशी भरती झाली,
तर सरकारी प्रशासन योग्य राहू शकतं. जर तुम्हाला सांगतो एकेका पदासाठी म्हणजे आता बघा एकेका पदासाठी जर 25-30 लाख असा गोईंग रेट असा आरोप केला जातो 30-30 लाख रुपये. तर तुम्ही लक्षात घ्या की असे जे व्यवहार झाले असतील याचे पुरावे कधीही सापडत नाहीत. तर लोकांचा अंदाज आहे रफ कुठल्याही तलाठी असो कुठल्याही या परीक्षांमध्ये 250-300 कोटी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. गोरगरीब तरुण जे अभ्यास करतात त्यांच्यावर हा अन्याय जे पैसे चारून अशा नोकऱ्या मिळवतात. लबाड्या करून वशिलेबाजी करून कॉपी करून अगोदरच प्रश्नपत्रिका मिळून जे घोटाळे करतात हा जो सगळा ही जे स्कॅम आहे पेपर घोटाळा पेपर फुटी याच्यामधनं 300-300 कोटीचे फ्रॉड झालेले आहेत. आता दुसऱ्या थोडक्यात गोष्टी सांगतो. TET घोटाळा झाला होता तो 240 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप होता. TET म्हणजे काय टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. आणि त्यावेळी प्रत्येक परीक्षार्थीकडून 3-3, 4-4 लाख रुपये घेण्यात आले असा आरोप झाला होता. परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सनदी अधिकारी खोडवेकर म्हणून त्यांना अटक झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुद्धा पेपर फुटीचा गैरव्यवहार झाला होता. 2018 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा MPSC याच्या परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसवून कित्येक मुलांना पास करण्यात आलं असा आरोप झाला होता. 4,000 काहीतरी TET परीक्षेत 7,800 बोगस पद्धतीने मुलं पास झाली असा आरोप झाला होता. आरोग्य विभाग प्रश्न आणि उत्तर पत्रिका व्हॉट्सअपवर फोडण्यात आल्या. मुंबई पोलीस भरती त्याच्यामध्ये सामूहिक कॉपीचा प्रयोग झाला होता. मुंबई मनपा अग्निशमक उत्तीर्ण यादीमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाले होते. मृद आणि जलसंधारण खाते विना मुलाखत न घेताच अपात्र ठरवण्यात आलं विद्यार्थ्यांना. आणि जे वेटिंग लिस्टवर होते त्यांना घुसून त्यांना पास करण्यात आलं. आता हे असे अनेक घोटाळे होत आहेत. मी तुम्हाला सांगतो एका गोष्टीची आठवण देतो. महाविकास आघाडी सरकार असताना MPSCच्या याच्यात म्हणतो काहीतरी घोटाळा झाला होता. मग गोपीचंद पडळकर भाजपचे नेते ते एकदम अवतीर्ण झाले आणि ते एकदम विद्यार्थी नेते बनले तिथे एकदम. कारण काय की तेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं. माझं काय म्हणणं आहे महाविकास सरकार असो काँग्रेस राष्ट्रवादी कोणाचं शिवसेना कोणाचं सरकार असो ठाकरेंचं असो कोणाचं असो तुम्ही दोन्ही वेळा आंदोलनं करायला पाहिजेत. मग हा जो तलाठी घोटाळा झाला त्यावेळी गोपीचंद पडळकर का नाही दिसले तिथे. बाकीचे लोक का दिसले नाही तिथे. तरुणांचे जे नेते भाजपचे ते का नाही अवतीर्ण झाले तिथे. हे लक्षात घ्या तुम्ही. हे राजकीय दृष्टीने केवळ प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. त्यांना तरुणीचं काहीही पडलं नाही. त्यांच्या भवितव्याचं काहीच पडलं नाही त्यांना. ते फक्त हे इव्हेंटवाले आणि मार्केटिंगवाला पक्ष आहे हा महाशक्तीवाला पक्ष. आणि त्यांच्याबरोबर हे जे कोणी सगळे लटकलेले आहेत अजितदादांचा पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेंचा पक्ष यांना मार्केटिंग व्यवस्थित करावं हे त्यांना माहिती आहे. आता दुसरी गोष्ट जे तुम्हाला सांगतो की मध्यंतरी कंत्राटी भरती सुरू झाली. कंत्राटी पद्धतीने सगळी अनेक सरकारी नोकऱ्या देण्याच्या ऐवजी कंत्राटी भरती करायची. आणि मग जेव्हा आरोप झाले तेव्हा फडणवीस काय म्हणा हे अगोदर GR निघालं होतं. अगोदरच्या सरकारने म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अशोक चव्हाणांच्या काळापासून हे चालत आलेलं आहे. ह्या सगळा लबाडीचा युक्तिवाद होता. एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल चुकीची होती अगोदरपासून समजा काँग्रेस असेल कोणी असेल चुकीची केली उद्धव ठाकरेंच्या काळात चुकीची घडली असेल दुरुस्त करा तुम्ही. पण आरोप झाला की मग अगोदरपासून हे झालेलं आहे. आणि आरोप झाला नसता तर हे चालू ठेवलं असतं तुम्ही. पण मग विरोधी पक्षांनी हे पूर्वीचं अगदी प्रमाण अल्पस्वल्प होतं म्हणजे काहीच नव्हतं. आणि आता घाऊक प्रमाणात कशी कंत्राटी भरती होणार आहे आणि यांच्या राजकीय या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांच्या कशा चेला चपाट्यांच्या एजन्सीज आहेत
त्यांना कसा फायदा होणार हे दाखवून दिलेलं होतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र, मी आता हा व्हिडिओ ज्या पुण्यातनं करतोय, हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक फॉरेनचे स्टुडंट्स पुण्यात वेगवेगळ्या खाजगी सरकारी संस्थेमध्ये शिकतात. मग ते लँग्वेजेसचे असोत किंवा मॅनेजमेंटचे असोत, इंजिनिअरिंगचे असोत, IT चे असोत, कुठलेही. महाराष्ट्र आणि केरळ हे शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहेत. मुंबई विद्यापीठाची आणि पुणे विद्यापीठाची एकेकाळी काय शान होती, पण शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे. राजकारण केल्यामुळे विद्यापीठांमध्ये सुद्धा किंवा कॉलेजेसमधनं सुद्धा ज्या नेमणुका अनेक होतात, कुलगुरूंच्या नेमणुका होत्यात, किंवा आता बघा अलीकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये राजकीय म्हणजे कुलगुरूंनीच एका राजकीय इव्हेंट करण्याचा कसा प्रयत्न केला होता. या गोष्टी घडतायत. गुणवत्तेवर लक्ष देण्याच्या ऐवजी सत्ताधाऱ्यांना जवळची असणारी माणसं तिथे नेमायची, त्या कॉलेजमधनं वगैरे हे सगळं राजकारणाचा एक प्रकारचा अड्डा बनवण्याचा प्रयत्न करायचा. सरकारी शाळांच्याकडे दुर्लक्ष करायचं. ग्रामीण भागामधल्या दुर्गम भागातल्या शाळा विलिनीकरण एकमेकात करण्याच्या नावाखाली त्यांच्या पूर्णपणे त्यांची हेळसांड करायची, उपेक्षा करायची. हे सगळे प्रकार चालू आहेत. गुणवत्ता खालावत चाललेली आहे शिक्षणाची. आणि याच्यामध्ये सगळ्या हे परीक्षा घोटाळे वारंवार अशा प्रकारचे होत आले तर तुम्हाला आठवण देतो एक. आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा झाला होता 11-12 वर्षापूर्वी. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. शिवराजसिंग चौहान हे मुख्यमंत्री होते. त्यामध्ये लाखो विद्यार्थीचं त्यांच्यामध्ये नुकसान झालं. शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि तो भ्रष्टाचार दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. अनेकांचे संशयास्पद मृत्यू झाले. मुलांचे, शिक्षकांचे, सनदी अधिकाऱ्यांचे, घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांचे मृत्यू झाले. त्याच्यामध्ये संशयास्पद व्यापम घोटाळा पूर्णपणे दाबून टाकण्यात आला. मध्य प्रदेशचा कित्ता तुम्हाला गिरवायचा आहे महाराष्ट्रात. मला समोर दिसतात सगळे लाखो तरुण. बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यात असेल, मुंबईत असेल, नाशिकमध्ये असेल, औरंगाबाद असेल, या शहरामध्ये खेडेगावातून लोक येतात, हॉस्टेलमध्ये राहतात. गरिबांची मुलं आहेत ही सगळी. त्यांचे आईवडील सेव्हिंग करतात, कसं बसं त्याग करतात, कमी जेवतात, कमी खर्च करतात, पण मुलांसाठी तो देतात. मुलं दिवस रात्र मेहनत करतात, अभ्यास करतात आणि मग ही परीक्षा गैरव्यवहार होतात. तलाठी परीक्षा असेल, अन्य परीक्षा असतील आणि त्यांचं भवितव्य टांगलेलं लागतं. एकच परीक्षा पुन्हा पुन्हा द्यावी लागते. हुशार विद्यार्थी मागे पडतात आणि वशिल्यांनी कॉपीबद्ध भ्रष्टाचार करणारे हे पुढे जातात. नोकऱ्या मिळत नाहीत. समोर भवितव्य संपूर्ण अंधकारमय असतं. पैसे संपलेले असतात. परीक्षा देण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाहीत. मग अर्धवेळ नोकरी करायची किंवा पूर्ण वेळ नोकरी करायची, पण ती नोकरी करण्यासाठी सुद्धा कमी पगाराचा जॉब मिळत नाही खाजगी ह्याच्यामध्ये, कारण नोकऱ्याच कमी आहेत. या मुलांकडे फडणवीस तुम्ही लक्ष द्या. आज राहुल कडवेकर असतील, राहुल कवठेकर असतील किंवा धनंजय शिंदे हे कळकळीने तळमळीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांना सगळ्या हजारो विद्यार्थ्यांची साथ मिळते. त्यांना रस्त्यावरती यायला लागते, त्यांना कोर्टात जायला लागते, त्यांना पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी करायला जायला लागते. त्यांची उपेक्षा, त्यांच्यावरचा अन्याय थांबवा आणि दमदाट्या न करता या प्रकरणाची तातडीने तलाठी भरती परीक्षा जी आहे त्याच्यातल्या घोटाळ्यांची आणि अन्य परीक्षामधल्या घोटाळ्यांची लवकरात लवकर चौकशी करा. हायकोर्ट मॉनिटर्ड SIT नेमा, हे कळकळीचं आवाहन करतो. यात कृपा करून राजकारण आणू नका. मी हे राजकारण याच्यामध्ये आणत नाही आहे.
तळमळीने कळकळीने या विद्यार्थ्यांसाठी आवाहन करत आहे. फडणवीस कृपया याच्यात लक्ष घाला एवढं आवाहन करतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि तुम्हाला प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचवा, शेअर करा एवढं सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.